दिल्ली ब्लास्टबद्दल 6 धक्कादायक खुलासे. चला सविस्तर एक एक खुलासा जाणूया. खुलासा नंबर 1. उमर मोहम्मद एकटा होता. 2 साथींच्या मदतीने प्लॅन केला होता, पण फरीदाबाद अटकांमुळे घाबरून स्वतःच बॉम्ब फोडला. खुलासा नंबर 2. I-20 कार बडारपूर बॉर्डरवर दिल्लीत शेवटच दिसली. सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झाली, नंतर गेट नंबर 1 जवळ पार्क झाली. ट्रॅकिंग अजून सुरू आहे. खुलासा नंबर 3. कार मशीद जवळील पार्किंग मध्ये 3 तास थांबली. दुपारी 3:19 आली, संध्याकाळी 6:48 गेली. स्फोट 6:45 झाला. खुलासा नंबर 4. दिल्ली पोलीसकडे 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज आहे. टोल प्लाझा सुद्धा चेक सुरू आहे. कोणताही क्लू पोलीस सोडणार नाही आहे. खुलासा नंबर 5. कारचा मूळ मालक मोहम्मद सलमान होता. त्याने ही कार नदीमला विकली होती आणि नदीमने तारिकला आणि मग तारिकने उमरला. हरियाणाच्या गुरुग्राम आरटीओवर हे सगळं रजिस्टर आहे. खुलासा नंबर 6. तारिकला पुलवामात रात्री अटक झाली. 2015 मध्ये त्याने उमरला कार दिली होती आणि त्याच आमिरशी कनेक्शन सुद्धा सापडली आहे. J&K पोलीस चौकशी करतायत. 2 जण डिटेन सुद्धा झाले आहे. तर मित्रांनो, तुमचे काय मत ह्या खुलासांबद्दल? तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशा शॉर्ट्ससाठी सबस्क्राईब करा बोल एमएचच्या YouTube चॅनलला.